स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते. स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. चला, आज आहे 26 जून आणि माझा वाढदिवस. म्हणजे मी स्वतःहूनच सांगते, तसं तर निम्म्याहून शुभेच्छा काल भरभरून आलेल्या आहेत रात्रीच, ज्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह आहे आणि ज्यांच्या लक्षात आहे. पण तरीही आशीर्वाद कोणाला नको आहेत सांगा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळेच मी आज इथं कोणीतरी ओळखली जाते आणि महाराजांच्या सेवा घरोघरी, माता लक्ष्मी महाराजांच्या सेवा उपाय आपल्या सगळ्यांच्या घरोघरी पोहोचवू शकते. हे अगदी माझं भाग्यच समजायचं की तुमच्यासारखी लाख मोलाची प्रेमळ माणसं माझ्या आयुष्यात आलेली आहेत. तर चला, वटपौर्णिमेचे उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, महत्त्व काय आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र वटपौर्णिमे दिवशी काही उपाय केले जातात, ते म्हणजे पौर्णिमेचे उपाय. पौर्णिमेचे उपाय हे आपण प्रत्येक पौर्णिमा अमावस्येला बघत असतो. मात्र या जे पौर्णिमेचे उपाय आहेत ते खास तुमच्यासाठी, म्हणजे पतीसाठी, तुमच्या मुलामुलींसाठी आणि तुमच्या संपूर्ण घरासाठी चांगले आहेत, जे पतीचं आयुष्य वाढवतील, पतीचं आरोग्य वाढवतील आणि पतीला म्हणजे तुमचं जी इच्छा असते, प्रत्येक स्त्रीची इच्छा असते, अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत, की आपल्याला सौभाग्यवती मरण यावं. भले आपण लांब असो, जवळ असो, पण आपल्याला कायम वाटतं की आपल्या पतीला आपलं आयुष्य लागू दे किंवा आपल्या मुलांना आपलं आयुष्य लागू दे. आपण तर अगदी म्हणतो की माझ्या आई वडिलांना पण माझं आयुष्य लागू दे, कारण ह्या व्यक्तींना आपण आपल्या आधी जाताना कधीच बघू शकत नाही. आई वडील, बहीण असेल किंवा पती असेल, या लोकांना आपल्याला कायमस्वरूपी बघायचं असतं आणि म्हणूनच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. दीर्घायुष्य लागावे म्हणून तुम्हाला आज मी एक असा उपाय सांगणार आहे की ज्या उपायामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला असा अकाली मृत्यू बघायला मिळणार नाही. हा, कोरोना काळ, ऍक्सिडेंट हे कोणी थांबवू शकत नाही, कारण स्वतः महाराजांनी सांगितलेले आहे की जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये मी कधीही ढवळाढवळ करत नाही. पण असे जे भयानक ऍक्सिडेंट असतात ना, बघा आता तुम्ही दिल्लीमध्ये बघा, मला वाटते लखनौमध्ये एकदम अग्निकांड झालं, खूप भयानक झालं, ते बघवलंच नाही. किंवा त्या एवढ्याशा पुण्याच्या लेकराला आता न्याय मिळेल तेव्हा मिळेल, पण ते लेकरू परत येणार आहे का? 3 वर्षाचं ते लेकरू, या संपूर्ण त्यांच्या घराला याच्यामुळे दोष लागतो. एवढ्याशा बाळाचा आत्मा खरंच किती तळतळला असेल. त्यामुळे आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी घडू नयेत म्हणून आपण सतत कायम प्रयत्न करत राहावा. कमाई एका बाजूला, पैसा एका बाजूला, श्रीमंती एका बाजूला, पण नजर जी असते ना, नजर इज रिअल, ती जर एकदा लागली तर आपल्याला राजाचा रंक बनवायला कमी करत नाही आणि नजर निघाली तर आपण रंकाचे राजा सुद्धा बनू शकतो. म्हणूनच पौर्णिमेला काय करायचं आहे, सगळ्यात आधी लक्षात घ्या. लाल रंगाचे धागे तुमच्या प्रत्येकाच्या उंची एवढे, आता माझ्या मुलीची उंची समजा 3 फूट आहे तर 3 फूट, अखिलेशची 6 फूट उंची आहे तर 6 फूट धागा, आणि माझी जवळजवळ 5-6 आहे तर माझ्या तेवढी धागा, असे 3 धागे मी घेणार स्वतः. बेलाच्या उंचीचा एक धागा, आमचे 4 जणांचा परिवार आहे, तर हा धागा घ्यायचा आहे आणि देवापुढे बसायचा आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये बसू शकता. तुपाचा दिवा लावायचा आहे, तेलाचा दिवा लावायचा आहे, उदबत्ती, धूप, दीप हे सर्व काही लावून घ्यायचे आहे. आता काय करायचे आहे, सगळ्यात आधी ते 3 धागे एका तांबणामध्ये घ्यायचे आहेत, त्याची पूजा करून घ्यायची. हळदी, कुंकू आणि दिवा, उदबत्ती ओवाळून घ्यायची. हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात करायची. एक हनुमान चालीसा, एक गाठ, दुसरी हनुमान चालीसा, एक गाठ, अशा 7 गाठी प्रत्येकाला मारत 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायची. साधारण अर्धा तास तुमचा या उपायाला नक्की जाईल. आणि हो, आपल्या घरासाठी एक धागा बनवायचा आहे. व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी एक धागा बनवायचा आहे. घरातले 2-3 मिळून पण ही हनुमान चालीसा म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. एकट्यानंच केला पाहिजे असा नाही, पण एका धाग्याला एकानंच करायचा. 7 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आणि गाठ बांधायची. प्रत्येकानं प्रत्येकाचा केला तर खूप चांगलं, पण लहान मुलांना नाही वाचता येत तर त्यांचं आपण करावं. वाचूनच करायचंय, ऐकून करायचं नाहीये. आता हे जे धागे आहेत ते हनुमानाच्या मंदिरात न्यायचे आणि हनुमानाच्या पायाशी लावायचे. डाव्या पायाशी लावायचे, उजव्या लावायचे, शक्य असेल खांद्यापाशी लावायचे. आणि त्यांचा जो शेंदूर असतो लावलेला, तो जर मिळाला किंवा मंदिरात बाहेर ठेवला असेल तरी तो थोडासा प्रत्येक धाग्याला लावायचा. घरी येऊन पौर्णिमे दिवशीच तो धागा स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात घालायचा आहे.
पुन्हा सांगते, स्त्रियांनी डाव्या हातात, पुरुषांनी उजव्या हातात घालायचा आहे. आणि जो घरासाठी केलाय तो घराच्या बाहेर, म्हणजे जे मेन दार आपण उघडतो, गेट नाही, सिक्युरिटी दार किंवा आपलं स्वतःचं दार, या दाराला बांधायचं आहे. तुम्ही बघाल तुमच्या घराचं संपूर्ण रक्षण होईल, कधीही त्याच्यामध्ये कुठले अडथळे येणार नाहीत. आता ज्यांना पिरियड आहे त्यांनी हा उपाय नाही करू शकत, कुठल्याही शनिवारी करू शकता किंवा पुढच्या पौर्णिमेला करू शकता. धागा पडला, तुटला तर टाकून द्यावा, काही मनात आणू नये, आणि नवीन धागा पुन्हा शनिवारी किंवा पौर्णिमेला तयार करावा. लाल धागा थोडा 5 पदरी वगैरे घ्यायचा, म्हणजे तो टिकतो, आणि व्यवस्थित त्याला गाठ बांधायची. हा जो उपाय आहे तो इतका सुंदर उपाय आहे की ह्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारची प्रगती होईल, म्हणजे धन, धान्य, आरोग्य, आयुष्य या सगळ्याचीच. म्हणून वटपौर्णिमेचा हा उपाय तुम्ही आवर्जून कराल ही अपेक्षा व्यक्त करते. ज्यांना अघोरलक्ष्मी सिद्धी मंत्र हवा आहे, प्रत्येक इच्छेसाठी तो मंत्र आहे, तर तो तुम्ही माझ्याकडून पेडमध्ये घेऊ शकता. लक्ष्मी कुंचन बुक करू शकता. 2860 रुपये ब्रेसलेटवर ऑफर आहे. कोणत्याही 2 ब्रेसलेटवर एक मनी मॅग्नेट ब्रेसलेट तुम्हाला फ्री आहे. फिरोजा, मनी मॅग्नेट आणि पायराइड हा 3चा कॉम्बो फक्त 2000 मध्ये आजच्या दिवशी मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.